आज बारामती प्रशासकीय भवन या ठिकाणी मी कल्याणी वाघमोडे क्रांतीशौर्य सेना अध्यक्ष आज मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना सवाल करते, क्या हुआ तेरा वादा। हे तेच पोस्टर आहे ज्या बारामतीमध्ये पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला धनगर समाजाला आम्ही आरक्षण अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करू आणि आरक्षण लागू करू असं आश्वासन दिलं आणि त्यावर सत्तेवर आले। परंतु सत्ता आल्यानंतर त्यांनी मात्र आपली तोंड उलट्या दिशेला केले असं वाटतं आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व बंधू भगिनी मिळून या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। त्या सरकारला माझा सवाल आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी केंद्राकडे जात असता अमित शहा पंतप्रधान मोदींकडे वेळोवेळी महाविकास आघाडी महायुतीचे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे काही आता आपण बघतो आहेत की राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी पंतप्रधान आणि अमित शहाजी यांच्याकडे जात असता। माझा सवाल आहे की धनगर आरक्षणाच्या बाबतीत अध्यादेश बारामती या ठिकाणी आपण दिलेले आश्वासन पाळून अध्यादेश त्वरित आपण केंद्र सरकारला कधी पाठवणार आहात हा माझा आपल्याला सवाल आहे। आणि आज 29 जुलैला 12 वर्ष पूर्ण होत आहेत की देवेंद्र फडणवीसांनी ज्या बारामतीत आश्वासन दिलं त्यावेळेस आजचे विधान परिषदचे सभापती माननीय राम शिंदे साहेब सुद्धा त्यांच्या बरोबर होते आणि शिवसेना भाजप एकत्रित असताना सुभाष देसाई साहेब जे अवजड उद्योग मंत्री होते आणि उद्धव ठाकरे गटाचे ते नेते होते, त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र त्यांनी त्यावेळेस धनगर समाजाला दिलं होतं की धनगर आणि धनगर एकच आहेत आणि लवकरच आम्ही अनुसूचित जमातीच्या सवलती त्यांना लागू करू। परंतु ते कधीही पुढे होताना दिसलं नाही। तसंच कोर्टामध्ये चालू असलेल्या केसनुसार त्यांनी जे काही विरोधाभास निर्माण केले त्याबद्दलही मी सरकारचा जाहीर असा निषेध व्यक्त करते। तसं पाहायला गेलं तर टीस लावणं, कोर्टात जाणं ह्या गोष्टी क्रमप्राप्त नव्हत्या, परंतु धनगर समाजाची कुठेतरी खूप मोठी फसवणूक केंद्र आणि राज्य सरकारने केली आहे। त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर असा निषेध व्यक्त करतो।